नमस्कार. विज्ञान धर्म विश्व मंडळातर्फे शिवमहिम्न स्तोत्रातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे. कुसुमदशन नामा सर्वगंधर्वराजा शिशुशशिधर मौलैर्देवदेवस्य दासः सगुरु निजमहिम्नो भ्रष्ट एवासरोषात् सवनमिदमकार्षीत् दिव्यदिव्यन्महिम्नः. कुसुमदशन नावाचा एक गंधर्वांचा राजा होता, सर्व गंधर्व राजा. तर हा जो राजा होता गंधर्व, पुष्पदंत नाव त्याचं होतं आणि कुसुमदशन नाव सुद्धा. तर हा जो गंधर्वांचा राजा होता तो शंकराच्या कोपामुळे ऐश्वर्य आणि अधिकार ह्याच्यापासून वंचित झाला होता. शिशु शशिधर मौलैही. शिशु शशी म्हणजे चंद्रकोर, शिशु म्हणजे बाल किंवा छोटी, शशिधर म्हणजे ज्याने आपल्या मस्तकावर शशी म्हणजे चंद्र धारण केलेला आहे असं शिशु शशिधर मौलैः. मौलैः म्हणजे मस्तकावर, ज्याने आपल्या मस्तकावर चंद्र धारण केला आहे अशा या शिवशंकरांच्या कोपामुळे तो कुसुमदशन नावाचा जो गंधर्व होता तो अधिकारापासून वंचित झाला. त्यानेच स्तवनम इदम अकार्षित, त्यानेच ह्या परमदिव्य अशा शिवमहिम्न स्तोत्राची रचना केली. दिव्य दिव्यम महिम्ना, महिमा रचलेला आहे हा. आणि त्यामुळे काय झालं, शंकराचा त्याच्यावर कृपाहस्त प्रस्थापित झाला आणि त्यामुळे त्या कुसुमदशन नावाच्या त्या गंधर्वाला गत ऐश्वर्य आणि अधिकार पुन्हा प्राप्त झाले. पण असा काय त्याच्याकडनं अपराध घडला होता, काय प्रमाद घडला होता, तर तो असा की हा जो गंधर्व होता तो एका राजाच्या बगीच्यामधून सुंदर सुंदर सुवासिक फुलं शंकरांच्या पूजेसाठी चोरून तोडून नेत असे. जेव्हा राजसेवकांच्या लक्षात ही गोष्ट आली तेव्हा त्यांनी काय केलं, राजसेवकांनी शंकराच्या पिंडीवरील निर्माल्य सगळं त्या बागेमध्ये पसरलं. जेव्हा हा गंधर्व फुलं तोडण्यासाठी आला तेव्हा त्याचे पाय त्या निर्माल्यावर पडले. फुलं तोडताना उभा राहिला तो जमिनीवर आणि त्याचे पाय त्या निर्माल्यावर पडल्यामुळे, साहजिकच शिवशंकरांच्या मस्तकी असलेल्या निर्माल्यावर त्याचे पाय पडल्यामुळे तो शिवशंकरांच्या कोपास कारणीभूत झाला आणि भ्रष्ट झाला. तर ह्या प्रमादापासून आपली सुटका करून घेण्यासाठी ह्याचं प्रायश्चित्त म्हणा किंवा काही म्हणा, त्याच्यामुळे त्यांनी शंकराची स्तुती आरंभली. आजच्या भागात इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.